शिवप्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा उपक्रम स्वतः पदाधिकाऱ्यांनी झाडे लावून तसेच नागरिकांना झाडे वाटप करून केली जनजागृती। शिवप्रतिष्ठान करंजाडेच्या माध्यमातून नेहमी समाजात विविध विषयांवर जनजागृती केली जाते। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास विनाश लक्षात घेता, सजीव सृष्टीचे धोक्यात असलेले अस्तित्व लक्षात घेता, पर्यावरणाचे निसर्गाचे संरक्षण संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून शिवप्रतिष्ठान करंजाडेच्या पदाधिकारी सदस्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे। शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने एक झाड करंजाडेच्या मातीसाठी एक झाड ऑक्सिजनयुक्त करंजाडेसाठी ही संकल्पना मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळेस करंजाडे येथे वड, पिंपळ, लिंब यासारखी अनेक ऑक्सिजनयुक्त झाडे लावून तसेच मोफत लोकांना झाडे वाटप कार्यक्रम पार पडला। यावेळेस करंजाडेमधील लोकांना शिवप्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने आवाहन करण्यात आले की कोणावर अवलंबून न राहता आपली कामे आपणच केली पाहिजे, तरच आपला गाव शहर हा संघटित होऊ शकतो। प्रत्येकाने झाडे लावा, वृक्ष लावा, जेणेकरून पर्यावरणाचे निसर्गाचे संवर्धन संरक्षण होईल। या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुरेश बारवे, अमर कुसळे, अमर सावंत, नवनाथ सहाणे, सतीश चालगे, तुषार कदम, योगेश कुलाल, अंबाराया पुजारी, समीर कांबळे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। जय शिवराय मित्रांनो, शिवप्रतिष्ठान मार्फत दिनांक आज 5/7/2026 रोजी एक वृक्ष लागवडीचा एक आपण कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच मोफत झाडे वाटपाचा एक कार्यक्रम आपण करंजाडेमध्ये आयोजित केला। फ्री मोफत झाडे वाटप आयोजित केला होता आणि आज आपण पाहू शकता की आज शिवप्रतिष्ठान नेहमीच एक सामाजिक कार्य करत असतोय आणि आज आपल्याला आपल्या मानवी शरीराला जे ऑक्सिजन मुक्त झाडं असतात, ऑक्सिजन युक्त, ते आज आमच्या शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज लावण्यात आलेले आहेत। मला एक सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण निसर्गाच्या सानिध्यात असायला पाहिजे। तसेच झाडांची उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे। नेहमी शिवप्रतिष्ठान हे सामाजिक कार्य करत असतोय, त्याच्यामुळं सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्व संस्था असतील किंवा आणखी काही प्रतिष्ठान असतील त्यांना पण मी आवाहन करतो की त्यांनी पण असे उपक्रम आपल्या करंजाडेच्या हितासाठी वापरले पाहिजे। कारण आपल्यालाच आपल्या करंजाडेचा विकास आणि विकास आपल्याला कसं करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे। कोणावर अवलंबून न राहता स्वतः आपली कामं आपण स्वतः केली पाहिजे। धन्यवाद। उरण प्रतिनिधी विठ्ठल ममतावादे, उरण।